ॲडव्होकेट अनिकेत निकम आपल्या सोबत आहेत. अनिकेत, जी वाल्मिक कराड शरण आलाय आणि आता पोलीस प्रक्रिया नेमकी काय स्वरूपाची असणार आहे? अद्याप वाल्मिक कराड यांना पोलिसांनी अटक केलेली आहे का नाही याबद्दल आपल्याला क्लॅरिटी तशी नाहीये. परंतु त्यांच्यावर अनेक दिवसांपासून आरोप होत होते, जे आपण सरळ वाहिन्यांवर वृत्तपत्रात वाचत होतो. आता या संपूर्ण प्रकरणात त्यांचा निश्चित रोल काय आहे, त्यांचा एक्झॅक्ट काय त्यांनी केलेलं आहे, त्या संदर्भातला तपास पुढे चौकशी पुढील पोलीस करतील. आणि चौकशीमध्ये तपासामध्ये हे जर पोलिसांना आढळून आलं की वाल्मिक कराड यांचं सक्रिय सहभाग या संपूर्ण प्रकरणात होता, तर निश्चितपणे पोलीस त्यांना अटक करू शकतात. अटक केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया अशी असते मॅडम, की पोलिसांनी त्या आरोपीला न्यायालयात हजर करावं लागतं आणि त्याच्या सोबत एक रिमांड रिपोर्ट जो सादर केला जातो की आम्हाला अमुक अमुक दिवसांसाठी या आरोपीची कस्टडी पाहिजे, कोठडी, पोलीस कोठडी ज्याला आपण म्हणतो. आणि ते सर्व मांडत असताना सरकारी वकिलांना व पोलिसांना त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात दाखवावं लागतं की आतापर्यंतचा तपास काय झालेला आहे आणि आता या आरोपीला अटक केल्यानंतर पुढील तपासांच्या काय संदर्भात याची कोठडी किंवा चौकशी करायची आहे कोठडीत ठेवून, त्या संदर्भातले सर्व मुद्दे पोलिसांना व सरकारी वकिलांना त्या ठिकाणी न्यायालयात मांडावे लागतात आणि आरोपीचे वकील देखील त्यांची भूमिका मांडू शकतात आणि मग न्यायालय योग्य ती कोठडी त्या ठिकाणी त्या आरोपीला देत असते. बरं, कराडचं स्वतःचं असं म्हणणं आहे की खंडणीचा गुन्हा माझ्यावरती आहे आणि अर्थातच तो खोटा गुन्हा आहे असं म्हणणं आहे आणि त्यामुळे अटकपूर्व जामीनही मला मिळू शकतो. किती तथ्य आहे? नाही, हे बघा, अटकपूर्व जामीन त्यांनी अद्याप तरी काही दाखल केलेला नाही, नंबर 1. नंबर 2, त्यांना अटक केलंय का नाही याबद्दल आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे क्लॅरिटी नाहीये. परंतु जर ते दाखल करू शकत होते तर त्यांनी दाखल करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी तसं केलेलं नाही. ते चौकशीसाठी हजर झालेले आहेत. आता पुढील चौकशी पोलीस करतायत. थोड्या वेळातच आपल्याला कळेल की याच्यात पोलिसांची भूमिका काय आहे, त्यांना अटक ते करतायत किंवा पुढील चौकशीसाठी पुन्हा बोलवतायत आणि त्या पद्धतीने पुढील कारवाई केली जाईल. बरं, मग हा जो गुन्हा दाखल आहे तो बीडमध्ये दाखल आहे आणि शरण तो पुण्यात आलेला आहे. एकीकडे बीड पोलिसात गुन्हा दाखल आहे आणि पुण्यातल्या सीआयडी कार्यालयामध्ये त्यानं स्वतःला आत्मसमर्पित केलेला आहे. पुढे त्याला बीडमध्ये नेलं जाईल आणि काय स्वरूपाची प्रक्रिया केली जाईल याबद्दल काही माहिती? जर बीडच्या गुन्ह्यात त्यांची चौकशी आवश्यक असेल, म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यात, तर बीडचे पोलीस त्यांची कस्टडी सीआयडी कार्यालयात घेऊ शकतात किंवा सीआयडीचे अधिकारी त्यांना बीडला पुढील चौकशीसाठी घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे एकदा आता ते पोलिसांच्या समोर हजर झाल्यानंतर पोलिसांपुढे चौकशी करत असताना निश्चित या व्यक्तीचा या संपूर्ण प्रकरणात काय रोल आहे, त्यांनी आतापर्यंत ते एवढे दिवस कुठे होते, आतापर्यंत ते सामोरे का आले नाही, या सगळ्या विषयांवरती, बिंदूंवरती पोलीस सखोल चौकशी करतीलच. बरं, पण वाल्मिक कराडला आता अटक झालीये तर तो जामिनासाठी अर्ज करू शकतो का आणि त्याला तो मिळेलही का? अटक केल्यानंतर कुठल्याही आरोपीला कायद्याअंतर्गत अधिकार आहे जामिनाचा अर्ज दाखल करण्याचा. परंतु मी सांगितल्याप्रमाणे आता जो नवीन कायदा आलेला आहे त्याप्रमाणे पोलीस 15 दिवसाची एक टोटल कस्टडी मागू शकतात, पोलीस कोठडी, जी 60 दिवसापर्यंत ते कधी घेऊ शकतात तपास करत असताना, 40 ते 60 दिवसाच्या आत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने देखील ते पोलीस कोठडी मागू शकतात. उदाहरणार्थ, त्यांनी 2 दिवस पोलीस कोठडी मागितली, मग पुन्हा आरोपी न्यायालयीन कोठडीत गेला, पुन्हा ते पोलीस कोठडी मागू शकतात. कारण या 2 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर जर त्यांना अधिक काही पुरावे सापडले तर पुन्हा ते आरोपीची कोठडी मागू शकतात. आणि हे सर्व सुरू असताना आरोपी हा न्यायालयात जाऊन जामिनाचा अर्ज दाखल करू शकतो. जामिनाच्या अर्जावरती पोलिसांचं म्हणणं मागवलं जातं, सरकारी पक्षाचं म्हणणं ऐकलं जातं आणि मग त्यानंतर न्यायालय निकाल देत असतं. बरं, आता एक महत्वाचं प्रकरण जे आहे ते खंडणीच्या बरोबरीनं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं. यात वाल्मिक कराडला आरोपी करता येऊ शकतं का आणि जर हो असेल तसं उत्तर तर ते कसं शक्य आहे? नाही, करू शकतात का? जर आरोपीचा त्याच्यात रोल दिसत असेल, जर या संतोष देशमुख प्रकरणात जर त्यांचे धागेदोरे पोलिसांनी जर शोधले असतील तर निश्चितपणे पोलीस त्यांना आरोपी करू शकतं, पोलीस त्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकतं. आज सीआयडी कदाचित या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणं काय हे ऐकून घेईल आणि मग आतापर्यंत पोलिसांना जो काही पुरावा सापडलाय त्या पुराव्याच्या दृष्टिकोनातून वाल्मिक कराड जे सांगतायत ते जुळवाजुळव होतंय का या संदर्भातली पोलीस जी त्यांची जी टेक्निक असते इंटरोगेशनची, इन्व्हेस्टिगेशनची, त्याचा वापर करून त्याच्यात यांचा रोल किती आहे हे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतील आणि जर याच्यात त्यांचा रोल दिसून येत असेल तर निश्चितपणे पोलीस तशी कारवाई करतील. बरं, मग आता वाल्मिक कराडची केस ही पुण्यात लढली जाईल की बीडमध्येच लढली जाईल? जर हे प्रकरण सीआयडीला दिलेलं आहे तर तपास फक्त पुणे सीआयडी करत आहे, परंतु प्रकरण ते बीडलाच चालेल. बरं,
एक सगळ्यात महत्वाचं, ईडी सुद्धा तिथे दाखल झालेला आहे, कारण खंडणीचा गुन्हा आहे. 2 कोटी खंडणी जी आहे ती मागण्यात आली होती, अशा स्वरूपाचं ते प्रकरण आहे. त्या संदर्भात बँक अकाउंटही सीज करण्यात आलेलं आहे. त्याचंच नव्हे तर त्याच्या संबंधित काही जे जवळचे लोक आहेत त्यांची सुद्धा बँक खाती गोठवण्यात आली अशी माहिती आहे. तर आता ईडी आणि सीआयडी असा अंतर्गत हा तपास होतोय का, किंवा कशा पद्धतीनं हा तपास केला जातो? नाही, हे बघा, एखाद्या प्रकरणात जर तुम्ही खंडणी माहिती असेल आणि जर तुमचे बँक अकाउंटचा वापर त्या माध्यमातून झाला असेल तर पोलिसांना अधिकार आहे ते बँक अकाउंट गोठवण्याचा. अद्याप या प्रकरणात ईडीचा रोल आलेला आहे, म्हणजे ईडीने हस्तक्षेप केलाय असं माझ्या वाचण्यात तरी कुठे आलेलं नाही. परंतु तो नंतरचा विषय. आता खंडणी, एक्स्टॉर्शन ज्याला आपण म्हणतो, व त्याचबरोबर संतोष देशमुख प्रकरण, या दोन्ही प्रकरणात यांचा रोल एक्झॅक्टली काय आहे त्या संदर्भातला तपास पुढे पोलीस करतील. आणि जर त्याच्यात काही मनी लॉन्ड्रिंगचा विषय उद्भवला तर ईडी देखील त्यात पुढे तपास करू शकतं. या प्रकरणात वारंवार पोलिसांवरती, महाराष्ट्र पोलिसांवर आणि खास करून बीड पोलिसांवरती आरोप केले जात आहेत. हे प्रकरण दाबण्याचा किंवा यापूर्वीचे अनेक गुन्हे दाबण्याचा प्रयत्न झाला असाही आरोप होतोय. तर यावरती आता सीआयडीची नेमकी कशी कारवाई असणार आहे? बघा, मी आरोप काय होत आहेत त्याही पेक्षा इथे निपक्ष तपास होईल का हा जर प्रश्न असेल तर मला असं वाटतं की सीआयडी ही इंडिपेंडेंट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे. कुणीही त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण नाही. अनेक महाराष्ट्रातील संवेदनशील खटले जे आहेत किंवा संवेदनशील प्रकरणं जे आहेत त्यात सीआयडीने चोख तपास केलेला आहे. त्यामुळे सीआयडी याच्यात चांगला तपास करेल अशी अपेक्षा आपल्याला सगळ्यांना आहे आणि मला असं वाटतं की त्यात दुमत असण्याचं कारण नाही. यापूर्वीच्या अनेक प्रकरणात सीआयडीनं थेट दोषारोप जे आहेत ते पोलिसांच्या तपासावरती सुद्धा केलेले होते. हे प्रकरण नेहमी इतर प्रकरणांसंदर्भात बोलतीये. तर अशा स्वरूपात ही कारवाई होत असताना असा जर काही हलगर्जीपणा आढळला तर त्यावरती सीआयडी भाष्य करू शकतं का? आणि कारवाई जी आहे ती खऱ्या अर्थानं तुम्ही तर म्हणताय निपक्षपातीपणानं होईल. येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं पुढची जी म्हणजे जे खऱ्या अर्थानं आरोप होत आहेत हत्या प्रकरणातले त्याच्याशी हे जोडलं जाऊ शकतं का? जर सीआयडी च्या अधिकाऱ्यांच्या तपासात असं आढळून आलं की लोकल पोलिसने हलगर्जीपणा केला किंवा दामून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे सीआयडी त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकते. आणि असे अनेक प्रकरण आपण महाराष्ट्रात बघितलेले आहेत जेव्हा सीआयडीने लोकल पोलीसच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात जेव्हा वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर होता तर निश्चितपणे सीआयडी सगळ्या विषयांवरती, सगळ्या बिंदूंवरती त्यांच्याशी चौकशी करेल आणि इंटरोगेशन झाल्यानंतर आपल्याला कळेल की सीआयडी यांना अटक करत आहे की नाही. आणि अटक केल्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया जी असते मग ती सुरू होते. नक्कीच. अनिकेतजी, तुम्ही आमच्या सोबतच राहा. मात्र